हॅलो हॅलो सर्वांना, माझा नमस्कार. आज माझा हा पहिलाच ब्लॉग आहे. आजच्या या ब्लॉग मध्ये तसं तर सुरुवात काय करायची हे मला पण माहिती नाही आहे ब्लॉगच्या बद्दलची, पण मी असं ठरवलेलं खूप दिवसापासून माझा विचार चालू होता की मला ब्लॉग बनवायचा आहे, म्हणजे यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे किंवा ब्लॉगिंग वगैरे सुरू करायचं आहे. पण थोडंसं मनामध्ये भीती होती. असं म्हटलं तर बरेच दिवस मी विचार म्हणजे एखाद वर्ष झालं असेल की मला असं वाटायचं की आज सुरू करेन, उद्याला सुरू करेन, असे महिने 2-3 महिने वगैरे असे, तर ऑलमोस्ट 1 वर्ष पण संपलंय. आणि ती एक भीती होती की कॅमेरा समोरून बोलायचं कसं किंवा मला जमेल का वगैरे हे सगळं. पण आज ठरवलं की नाही, आज मी ब्लॉग शूट करणार आहे आणि त्याच ब्लॉगचा शूट करून मी पहिला ब्लॉग असणार आहे हा माझा. तसं माझी यूट्यूब चॅनलची सुरुवात पण मी आता म्हणजे हेच विचार करून मी 1 वर्ष झालं विचार करते आणि आज यूट्यूब चॅनल सुरू करायचं असं ठरवलं. आणि गेल्या महिन्यात मी यूट्यूब चॅनल तर सुरू केलं पण आणि 2-3 व्हिडिओ बनवले. म्हणजे मला माझ्या ह्याच्याप्रमाणे मला जसं जमतं तसं, म्हणजे काही ट्रॅव्हलचं, कधी कुठे गेलेलं, मंदिरांमध्ये कधी व्हिजिट केलेलं, म्हणजे मी माझा एक प्रयत्न सुरू केला. पहिले असं भीती होती, थोडे व्ह्यूज वगैरे ठीक आहे, कमी आहेत, काय हरकत नाही, पण सुरुवातीला सगळ्या गोष्टी लगेचच असं 100% परफेक्ट नसते, कुणीच परफेक्ट नसते, तसेच मी पण परफेक्ट नाही आहे. पण माझा एक प्रयत्न आहे की मी हा ब्लॉगिंग पण स्टार्ट करायला पाहिजे. आणि हा अगदी म्हणजे फ्रेश म्हटलं तर चॅनल पण अगदी फ्रेश आणि नवीन स्टार्ट आहे, शून्याची सुरुवात आहे. आणि ब्लॉग सुद्धा माझा हा अगदी शून्यातला सुरुवात झालेली आहे. थोडासा कॉन्फिडन्स कमी आहे, म्हणजे कॉन्फिडन्स कमी होण्याची कारण म्हणजे काय की असते की आपल्याला म्हणजे काय कसं आपल्याबद्दल कोण काय विचार करेल, कसा होईल, किंवा ते पुढे यूट्यूबची जर्नी आपली कशी राहील, किंवा आपण सक्सेस होऊ का नाही होऊ. आता सक्सेस आणि फेल्युअर काही कोणाच्या हातात नसते. आपलं काम आहे फक्त कन्सिस्टंट काम करणे किंवा रोज आपलं. आता जर समजा मी आता कॉन्टेंट क्रिएशन म्हणा किंवा ब्लॉगिंग हे जर आता समजा सुरुवात जर केली असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की मनाची तयारी, की हा याच्यामध्ये मला म्हणजे आहे प्रॉब्लेम्स तर येणार आहेत, नाही असं नाही, कधी कधी मोटिवेशन असणार आहे, कधी कधी डिमोटिवेट होणार आहे. पण ह्या सगळ्या प्रवासात एकच आहे की कंटिन्युटी, म्हणजे आपण कन्सिस्टंट राहायला पाहिजे. हे मी मनाला सांगितलेलं आहे. काही होऊ शकते, म्हणजे निगेटिव्ह कमेंट्स येणार आहेत, लोक आपल्याला जज करणार आहेत आणि हे सगळं होणार आहे. पण जर माझी आता म्हणजे माझी एक हे आहे की मला हे करायचं, मला जर आता हे करायचं असेल तर ह्या सगळ्या ह्याच्यातून जायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक टप्प्यातून आपण पुढे जाईल तसं होईल काही ना काहीतरी. पण ऍटलिस्ट आजचा दिवस आहे की मी कॅमेऱ्यासमोर येऊन बोलत आहे. म्हणजे हे पण मी कॅमेऱ्यासमोर येऊन बोलण्याची माझी जी तयारी आहे ना, हिंमत, तसं तर मी खूप रेकॉर्डिंग्स केले. म्हणजे मग स्वतःला बघितलं आपण कशी बोलतोय, म्हणजे मग असं खूपदा वाटायचं की हे काही बरोबर नाही वाटत आहे, हे असं म्हणजे खूप अशा गोष्टी, म्हणजे खूपदा वाटायचं म्हणजे आपला आवाज ठीक नाही आहे, किंवा आपण कॅमेऱ्यासमोर ठीक दिसत नाही आहे, हा अँगल बरोबर नाही आहे, किंवा तो अँगल मध्ये आपण ठीक दिसत नाही. पण असं वाटतं की हे सगळं करण्याच्या ह्याच्यामध्ये अजून आपलं मोटिवेशन, म्हणजे जे आपण विचार केलेलं असतो ते त्याच्यापेक्षा कमी होतं. आता होतंय काय की मोस्ट ऑफ द टाइम सगळ्यांचं ना हे असतं की म्हणजे असं असतात ना, म्हणजे माझा अनुभव आहे हा बऱ्याच ठिकाणी, जेव्हा काही ठिकाणी होतं की कोण कसं दिसतंय, तुम्ही प्रेझेंट कसं करता, तुम्ही किती गुड लुकिंग आहे, आणि कॅमेऱ्यासमोर आलं की मी चांगलीच दिसायला पाहिजे, मी जर चांगली दिसेल तरच लोक मला बघतील. पण मी आज खरंच सांगते, असं ठरवलंय की जे आहे जसे आहे तशीच तसं स्वतः जर समजा आपण कॅमेऱ्यासमोर येऊन बोलायला जर प्रयत्न केला तर ठीक आहे, कोणाला काय वाटतंय म्हणजे त्याचा नाही विचार करायला पाहिजे. आणि कारण कसं आहे ना की सगळं जग असं काही, म्हणजे प्रत्येकाने जर असाच विचार केला की हे खूप सुंदरच असायला पाहिजे, म्हणजे आहे तो एक प्रकार आहे तो, म्हणजे माझा काही अनुभवातून आलेला आहे. पण ठीक आहे, पण मी विचार केला की आपण आपल्याला पहिले स्वतःला एक चांगलं हे करायला पाहिजे की
जे आपल्याला देवाने दिलेलं शरीर आहे, काय म्हणजे लुक्स आहेत, जे काय आहे जसंच्या तसं आपण ऍक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. कुणी काही म्हणू दे त्याच्याबद्दल बिलकुल विचार नाही करायचा आणि आपलं काम आपण करत राहायचं. तर आज तर मी कॅमेऱ्यासमोर एवढंच बोलू शकते. तर ठीक आहे, आज म्हणजे आहे, मी तयारी मनाची केलेली आहे. माझ्यासोबत या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. येणाऱ्या पुढच्या प्रत्येक ब्लॉग मध्ये मी काही ना काहीतरी असे म्हणजे होऊ शकते नवीन मोटिवेशनल थॉट्स असतील माझे किंवा लाईफ एक्सपिरियन्स असतील, ते मी हळूहळू शेअर करीन म्हणजे डेली. आणि मी ठरवलंय की डेली एक ब्लॉग पोस्टिंग करीन आता, कारण मला हा माझा प्रवास आता मी सुरू केलाय, तर मला थांबायचं नाही, मला काम करतच राहायचं. आणि सक्सेस म्हटलं म्हणजे यश कसं आहे की यश काय लगेच म्हणजे म्हणतात ना, तूप खाल्लं की लगेच काही रूप येत नाही, वेळ जाणार आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्या गोष्टींचा. पण आजच्या दिवशी एकच आहे की कन्सिस्टंट राहणं आणि स्वतःवर काम करत राहणं. आणि हे मला आजच्या युट्यूबच्या ब्लॉगच्या माध्यमातून ठीक आहे, माझे काही अजून अनुभव पण आहे जिथे मी मला असं वाटतंय की मी काही गोष्टी म्हणजे थोड्या स्टार्ट केल्या आणि स्टार्ट केल्यानंतर त्या हळूहळू होत गेल्या, लगेच नाही झालेल्या. तर सुरुवात करणं हे सगळ्यात पहिलं पाऊल आहे आणि ते मी आज टाकलेलं आहे. तर आता तुम्हाला मी दाखवणार आहे गंमत. मी ॲक्च्युली रोज सकाळी जरा पक्ष्यांना म्हणजे माझ्याकडे ना कावळे वगैरे येत असतात, तर या कावळ्यांसाठी मी काय करते, इथे याच्यामध्ये ना असं थोडंसं असं बिस्किट वगैरे असतात ना खायला ठेवते. त्याचबरोबर यात थोडंसं पाणी पण, हे लोक काय करतात कावळे थोडं काय करतात, हे पाणी ना यातली बिस्किट असतात ना ही यात टाकतात आणि मग काय करतात ते खातात. तर हे पाणी झालंय थोडंसं खराब, म्हणजे ते लोक येऊन हे करतात, तर ते टाकून देते पाणी, दुसरं आणते. पाणी याच्यात भरावं लागेल मला. थोडंसं ते आले ना, ॲक्च्युली कसं आहे ते काय करतात कावळे ना, हे करतात, त्यांना बिस्किटांपेक्षा ना जास्त करून त्यांना हे आवडते, फरसाणा आवडते. तर ते फरसाणा वगैरे आज मला ॲक्च्युली आणायला जमलेलं नाही आहे, पण मी आता जाणार आणि ते घेऊन येणार. तर कावळ्यांना कसं माहिती आहे का, त्यांना असं मी पहिले थोडंसं गॅलरी द्यायचे ना किचनमध्ये, तर तेव्हा मी त्यांना ठेवायची. आता हळूहळू त्यांना लागली सवय ती, तर मग मी पण काय करते, आणि मला पण त्याचा रोज त्यांची सवय झालेली आहे ॲक्च्युली त्या कावळ्यांची. आता येतात कधी कधी, आणि इथं कबुतरं पण येतात भरपूर. कबुतरं काय असं म्हणजे सगळ्यांना माहिती आहे बिल्डिंगमध्ये असतातच, नाही असं नाही. तर आता दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला एक दाखवणार, जसं मी मगाशी दाखवलं इथे कावळ्यांचं खाणं वगैरे आहे, कावळ्यांना मी खायला घालते, पाणी ठेवते. पण ह्याचं एक कारण आहे, इथं कावळे, चिमणी म्हणा, सगळे जे काही कबुतरं येतात ना, त्याचं एक कारण काय आहे. आता इकडे सगळं मागे बघितलं ना, हे सगळे जे दिसत आहेत ना त्या बिल्डिंग, अजून इकडे बघितलं तर अजून कन्स्ट्रक्शन सुरूच आहे. इकडे सेम इकडे सुद्धा तसंच आहे. या बाजूला सगळं कन्स्ट्रक्शन चालू आहे, सगळ्या बिल्डिंग्स आलेल्या आहेत. तर यामध्ये एकच गोष्ट अशी आहे की मला असं जाणवतंय की आपण कबुतरं वगैरे जे येत आहे आणि बिल्डिंगमध्ये येतातच कबुतरं, नाही असं नाही. त्या कबुतरांना काय करतो आपण हुसकून लावतो किंवा कावळ्यांना हुसकून लावतो सगळं, कारण आपल्याला त्याचा त्रास होतो. पण ते तसं नाही आहे ॲक्च्युली. आपण आता मला असं वाटतं एवढ्या सगळ्या जर समजा ह्या बिल्डिंग्स असतील, ह्या सगळ्या जर बिल्डिंग्स आहेत तिकडेपर्यंत लांबपर्यंत दिसतात, सगळं असं बघितलं तर हा पूर्ण जर व्ह्यू बघितला अख्ख्या बिल्डिंगमध्ये, ही एवढी झाडं तोडून एवढं हे करून आता नवीन अपार्टमेंट्स हाय राईज बिल्डिंग स्टार्ट झाले, त्या पक्ष्यांची घरं तुटलेली आहे, ते पक्षी कुठे जाणार बिचारे. तर ते आपल्याकडे येतात, आपलं काय थोडंसं आपलं काम आहे त्यांना खायला घालायचं, थोडंसं पाणी ठेवायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता उष्णता भरपूर सुरू म्हणजे आहे, दुपारचे पण येतात ते ॲक्च्युली. मी तुम्हाला दुपारी पण दाखवेन की कावळे वगैरे येतात पाण्यासाठी, बिचारे असं म्हणजे कुठे असतात, त्यांना पाण्याचं वगैरे हे नाही भेटत. तर काय त्याचं थोड्या वेळानं जसं पाणी त्यांना हे तसं बदलून टाकते आणि थोडं पाणी त्यांना देत असते. तर मी दुपारी दाखवेन जर कावळे वगैरे आले ना
त्यांचं पण मी करत असते. एक तर कावळे ते डायरेक्ट म्हणजे त्यांना असं हाताने खायला घातलं तरी पण ते खातात. तर आज मला वाटते आजच्या ब्लॉगमध्ये मी थोडंसं इतकेच थांबेन. दुसरी गोष्ट म्हणजे खूप विचारानंतर आणि खूप प्रयत्नानंतर आणि थोड्याशा भीती वगैरे हे सगळं बाजूला ठेवून मी आज माझा पहिला व्हिडिओ रेकॉर्ड केलाय आणि आता अपलोड करते. तर मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्ही काय करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मला इथे आज एक सांगायचं आहे की परफेक्शन म्हणजे जेव्हा मी परफेक्ट होईन आणि मगच मी अपलोड करीन वगैरे असं माझं पण होतं. पण आपण परफेक्ट कधी होतो जेव्हा आपण सुरुवात करतो ना. जेव्हा सुरुवात केल्यानंतर त्यातनं काही गोष्टी आपण शिकतो आणि मग हळूहळू त्या गोष्टींमध्ये आपण परफेक्ट होत असतो. तसंच हा माझा जो प्रवास आहे तो पण शून्यातनं सुरुवात झालेली आहे. तर आज मला माहिती आहे मी एवढी परफेक्ट नाही आहे, पण स्टेप बाय स्टेप जसं जसं पुढे जाईल तसं मी परफेक्ट होईन. पण ते हळूहळू होणार आहे, एका दिवसाचं नाही आहे ते थोडंसं. तर डेली ब्लॉग मी आज माझे पोस्ट करणार आहे. मी तुम्हाला माझ्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून. त्याचबरोबर काही मोटिवेशन असेल किंवा लाईफ एक्सपिरियन्स असेल तेही मी जसं तुम्हाला सांगितलं तेही दाखवेन माझ्या ब्लॉगमध्ये. तर बरंच काही असणार आहे. तर पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये मी तेच सांगते. तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत होते माझ्या या चॅनलमध्ये आणि धन्यवाद सगळ्यांना. चीज़ अब इतना महंगा हो गया है ना, कुछ बोल ही नहीं सकते. मतलब अभी यहाँ पे अगर कोई भी ब्लाउज वगैरह सीना है ना तो 500 रुपये लेते सिलाई. वो उधर 500 रुपये बोलते हैं. इसीलिए मैं भी वैसे ही ऑल्ट्रेशन का वही ऑल्ट्रेशन का वगैरह भी है तो भी वो ऐसे ही करते हैं. ऑल्ट्रेशन के लिए ना क्या करते हैं कि छोटा सा भी है तो 50 रुपये बताएंगे. 50 रुपये होता है छोटा सा काम के लिए. हाँ इतना जो भी है. अभी मैंने भी दिया ना बहुत टाइम से, वो सिलाई 3 महीने हो गया. 100 रुपया है और सादा वाला ना ऐसे 60 रुपया को मीटर वाला. और उसके बाद से इससे सादा भी है ना उसका 40 रुपया. अभी यहाँ पुणे में 40 में कुछ नहीं, बहुत सस्ता है. यहाँ पे नहीं होता इसलिए उसका. रखी. तो फिर गाँव जाके गाँव अरे कोई ठीक नहीं है. जब गाँव जाएगा कब जाओगे? जाएगा तो बताएंगे. गाँव जाना, गाँव जाएंगे तो मुश्किल है. ठीक आहे, मुझे लगता है आज मेरा ये पहिला ब्लॉग आहे. तर आजच्या ब्लॉगसाठी इतकंच. मी तुम्हाला हळूहळू सांगितलं माझं काय काय चालू असतं डेली रुटीनमध्ये. त्यासोबत थोडंसं मोटिवेशन असेल. म्हणजे आता मी जे काय आहे जसं आहे तेच दाखवलेलं आहे. म्हणजे ब्लॉगसाठी काय जे चालू आहे तेच.